किती धडपड चालली त्याची. हॅपी बर्थडे टू यू. चला बिल्लूला आम्ही दवाखान्यात घेऊन चाललो. हे इथं थांबले होते आमची वाट बघत. नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालो आहोत बेलापूरला आमच्या बिल्ल्यासाठी. त्याला दवाखान्यात घेऊन जायचंय. तर हे बघा एवढा पाऊस होता ना त्याच्यामध्ये आम्ही निघालो, कारण ना त्याची जरा तब्येत ना डाऊन वाटायला लागली आणि शान बसतो आणि केस पण थोडेफार गळायला लागलेत. तर म्हटलं चला चेकअप पण करून आणायचं होतं. खूप दिवस झाला त्याला नेलं नाही दवाखान्यामध्ये. तर आता त्याचा टायमिंग पण होता चेकअपचा, म्हणून चला म्हटलं घेऊन जावा आज. आणि आरूला सोडलं यांनी शाळेमध्ये आणि आमची वाट बघत थांबले होते. आम्ही तसंच आलो. पाऊस आला होता म्हणून बाहेर आम्ही काही काढू शकलो नाही व्हिडिओ, त्याच्यामुळे आता रिक्षात काढते. तर चला आता बेलापूरला जाऊ. बाहेर तुम्हाला दाखवते कसं दिसते वातावरण. हे बघा पाऊस चालूच आहे, जोरदार पाऊस चालू आहे. बिल्लू दादा कसं शांत बसलाय. त्याला पण थंडी लगेच बाहेर जायला बघतो, लगेच उडी मारतो बाहेर. पाऊस आहे बाहेर, आहे बघ पाऊस आहे. बस शांत बस. हुशार आहे हुशार आहे, ऐकतो तसा. थोडेफार असे केस निघतात ना त्याचे, म्हणून असं नाही कळत, पण तरी पण वाटतात ना असे थोडेफार निघतात. बघतोय बाहेर, तो पण मजा घेतो बाहेरच्या वातावरणाची. पावसामध्ये फिरायची मजाच वेगळी. म्हणून म्हटलं चला राव द्या, पाऊस असला तर असला, चला जाऊन येऊया. त्याच निमित्तानं थोडं फिरायला पण भेटेल ना. जोरदार पाऊस चालू झाला आता परत. मी म्हटलं पाऊस कमी झाला, तर अचानकच एवढा जोरदार परत चालू झाला. दवाखाना आला. दवाखान्याचं गेट तर बंद आहे. आता कसं घेऊन जायचं दिल्ल्याला. ते म्हणते ना एवढ्या पावसामध्ये कसे काय, एवढं सिरियसली आहे बिल्लू. कसं जायचं आता हो. आता आम्हाला थोड्या वेळ रिक्षातच बसून राहायचंय, कारण खूपच जोरदार पाऊस चालू झालेला आहे. आणि बिल्ल्या पण भिजेल तिकडे घेऊन गेल्यानंतर. आणि त्यांचा गेट पण आता बंद आहे, कारण आतमध्ये पाणी शिरेल ना, म्हणून ते आहेत आतमध्ये. आवाज दिला तर पण पावसामुळे आवाज पण जात नाहीये. पाऊस भडकलाय आता चांगला. इतके दिवस आराम केला, आता पडणारच. हे बघा दवाखाना इथे आहे. आरामशीर नाही. कसं तिथं बिल्लूला पोहोचवलं तिकडं. ते बघा तिकडे. तर मंडळी आरूला आम्ही शाळेत सोडलंय आणि तिला माहिती नाही आम्ही इकडे येणार होतो म्हणून. नाही तर म्हटले असं मी नाही जात शाळेत, मी पण येते तुमच्यासोबत, लगेच हट्ट करते ती. तिला पहिले शाळेत सोडलंय आणि आम्ही अचानक प्लॅनिंग केलं, म्हटलं ह्याला पहिलं दवाखान्यात घेऊन जाऊ. आणि नंतर आता ती बघितल्यानंतर बोलले तुम्ही एकटे गेलात. तिला पण फिरायला खूप आवडतं. कसा जोरदार पाऊस चालू आहे आता इकडे. आता हे रिक्षा लावून घेतात एका साईडला पार्किंगमध्ये. आमच्या बिल्लूला इथंच ट्रीटमेंट चालू आहे आणि या दवाखान्यामध्ये माझे दीर पण काम करतात आणि ट्रीटमेंट चांगली असते प्राण्यांना सगळ्या. खूप छान आहे. आता बिल्लूचे नखं पण खूप वाढलेत ना, आता इथं नखं पण कापायचे त्याचे. बघितलं ना माझा ड्रेस फाडला, आरूचा स्कर्ट फाडला बिल्लूने. नखं कसे त्याचे अशा अडकले ना की निघतच नाहीत, असं होतंय. आणि घरी कापायला खूप टेन्शन वाटतंय. जरा पण कुठे लागलं तर लगेच रक्त निघतं ना, म्हणून घरी काय कापत नाही, मी इथंच घेऊन येते. इकडे बघा तयारी, चल. चला आम्ही जातोय आता. बिल्लूची ट्रीटमेंट चालू आहे आता. तिथे सर आहे आणि धीर आहे तिकडे. नखं कापायचं काम चालू आहे आता. ऐकत नाही, खूप आगाव झालाय तो. केस खूप गळायला लागलेत त्याचे. हेल्दी वाटतं का? तर खूप छान चांगली ट्रीटमेंट केली जाते प्राण्यांना. किती धडपड चालली त्याची. बिल्लू झाला, ओके झाला. हे नाही जमणार ना हे कापायला वगैरे, हे वाढलेली आहे. हे पण कर नाही. राहू दे असंच, काय नाही ना त्याचं टेन्शन. चला बिल्लूची पॅकिंग. मग आतमध्ये
आता बिलूसाठी औषध घेत आहेत. त्याची केस गळतात त्याच्यामुळे आता औषध घेतोय. बघा पैसे घेत नाही येत ते. घरातलेच आहेत ना आमचे म्हणून. नाही पण ह्या थोडंफार तरी. किती झाले? असं नाही जमत, घ्या थोडं. आ चला चला बिल्लूची ट्रीटमेंट झाली आहे. 9 वर्षाची. बिल्लू आता 1 वर्षाचं होईल. तर मंडळी इथे ना या दवाखान्यामध्ये प्राण्यांची ट्रीटमेंट, सगळ्याच प्राण्यांची ट्रीटमेंट चांगली केली जाते. आणि तुमचं पण कोणी असेल प्राणी घरामध्ये पाळलेले वगैरे तर नक्की घेऊन या, चांगली ट्रीटमेंट होते. कमी पैसे घेतात, जास्त पैसे घेत नाहीत आणि छान करतात. आणि आम्ही तर नेहमी इथंच येतो. बेलापूर, दिवाळे बेलापूर. नजारा बघा किती भारी दिसतोय बाहेरचा समुद्राचा. बोटी वगैरे आहेत, मस्त दिसायला लागले ना. मयूरचं शर्ट बघा सगळ्या छत्रीने घाण झालं. आता काय माहिती, सॉरी, डाग. रक्त लागले, रक्त लागलं. डाग निघाले पाहिजे. व्हाईट शर्टावरती एकतर गंजीचे डाग लागले की निघत नाहीत लवकर. आलं टाक आलं. हा आलं टाकून बघू आता. चला आम्ही आलो यांच्या मावशीच्या इकडे, म्हणजे माझ्या मावस सासूकडे. चला निघा, आल्यासारखं म्हटलं त्यांना भेटून जावं. चला लिफ्ट मध्ये जातोय आता आम्ही. बिलू झोपलाय काय? बिलू, ए बिलू माहितीये का? तिसऱ्या फोन करा. चौथा एवढं दिसलं ना वरती तुम्हाला. आम्हाला जायचं दुसऱ्या फ्लोअरला, आम्ही आलो 4थ्या फ्लोअरला. आपण वरती गेलो ना आधीच. चला आलो आम्ही दुसऱ्या फ्लोअरला. चला आम्ही पोहोचलो. बरी आहे ना? मस्त. चिकू सुट्टी आहे ना? कसे आहात? मस्त ना. शाळेत गेली? नाही प्रणिका कशी आहे? कसं आहे? अरे सगळे चिल्लर पिल्लर इकडेच आहेत. बापरे, आज सगळ्यांना सुट्टी आहे का? अरे वा, मजा आहे. आरू शाळेमध्ये भरले नाही ना. आरू आले असते एन्जॉय केले असते. सगळ्यांना सुट्ट्या आहे. बरे आहेत ना? आज सगळे घरीच मिळाले बाबा. आज पहिल्यांदा घरी मिळाले सगळेजण. हे चिल्लर गॅन पण आहे इथे सगळी. दे बाबा काहीतरी पटकन. अरे बापरे, बापरे, अरे हॅपी बर्थडे. हॅपी. कालच झाला ना बर्थडे. आम्हाला बोलवलं नाही तुम्ही? अरे घरातल्या घरात केला असेल ना. काहीच नाही. याच्या त्याला इकडे बघा कार्टून झाली आहे. तर आता माझ्या जाऊचा पण आज बर्थडे आहे. मला आत्ता कळालं. हॅपी बर्थडे. इथे अंधार आहे खूप. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. नवऱ्याचा 1 दिवस अगोदर आणि बायकोचा दुसऱ्या दिवशी, म्हणजे दोन्ही पण बर्थडे सेलिब्रेट. चिल्लर पार्टी पण आहे इथे सगळी घरी आज. फक्त माझी आरू नाही आज एन्जॉय करायला. चला आम्ही खूप चांगल्या दिवशी आलो. यांचे बर्थडे पण सेलिब्रेट होतोय त्याच निमित्ताने. चिकू आधीच पकू नको का? टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. वेलकम. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. घ्या केक. थँक्यू. बाय. चला आता आम्ही घरी जायला निघतोय. बाय बाय शौर्य.
कधी तिकडे आलात तर घरी. चला बाय. तर आता सगळ्यांशी भेटून आता आम्ही निघालो आणि हे बघा बाहेर पाऊस पण उघडलाय. आभाळ आहे पण पाऊस नाही आता. छान असा हवा मस्त सुटलेली आहे. आमचा बिल्लू तर काय आवाजच नाही बिल्लूचा याच्यामधून. शांत बसलेला आहे ना मयो. त्याला पण छान वाटलं असेल ना, कान वगैरे साफ केलं तर हलका हलका असं वाटत असेल. आरूची शाळा पण सुटणार आहे ना, आता थोडाच टायमिंग बाकी राहिलेला आहे तर म्हटलं थोडंसं टाइमपास करून मग निघावं. गजरा घेतला एक. मला मोगरा खूप आवडतो, वास खूप छान येतो. आता आम्ही आरूच्या शाळेकडे चाललोय कारण थोडासा टाइमपास केला, जास्त वेळ नाही बसलो कारण आभाळ पण गच्च भरून आलेलं आहे. म्हणून नको म्हटलं टाइमपास करायला, परत जाता जाता उशीर होईल त्याच्यामुळे निघालो लगेच. बरं आहेत का? तर आता आम्ही शाळेपाशी पोहोचलोय आणि मका खातोय. आता मयुरेश आलाय मका घेऊन. गरम गरम मका खायची मजाच वेगळी. आरूची शाळा सुटायला टाइम आहे, तोपर्यंत टाइमपास. या मका खायला. लिंबू खूप लावलाय. बिल्ल्या निवांत बसलाय, आवाज नाही काय नाही. भूक ताण का लागते का नाही बिल्लू? साफ नाही केलं. ए नाकात कसा आता. भारी आहे. अरे हे काय झालं? केस सुटली? कसं काय? पूर्ण केस कधी सुटले? रिबीन कुठे? बघा आरूच्या हालत. नवीन फॅशन. चल तर मंडळी आरूला घेतलंय आता. आरू बघा काय करते, मका. आणि आरूचा अवतार बघा कसा झालाय. आज तेल नव्हतं लावलं आरूला, त्याच्यामुळे ते केस कसे लगेच सुटले गेले. आरू आम्ही कुठे गेलो तर माहितीये का? प्रणिकाच्या इकडे. काकाचा बर्थडे होता ना, प्रशांत काकाचा, काकीचा. तर बर्थडे सेलिब्रेट करून आलो. सगळेजण घरीच होते, प्रणिका, चिक्कू, शौर्य. आरूने मिस केलं कारण शाळा होती आरूची. शाळा पण महत्वाचीच आहे की नाही. तर आता आम्ही इकडे मार्केटमध्ये चाललो. थोडीशी भाजी घ्यायची होती, भाजी घेऊन आता घरी जाणार आम्ही. तर मंडळी अशा प्रकारे आजचा आमचा दिवस गेलेला आहे पूर्ण. तर मंडळी कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.